तपास अधिकारी यांनी आज आरोपींचा MCR मागितलेला आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे. आजची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेली आहे. तुम्ही काहीतरी मागणी केली होती कोर्टाकडे की त्यांना हजर का केलं नाही, कोर्टाने काय ऑर्डर केली त्यावर? माननीय न्यायालयाने आम्हाला VC द्वारे आम्हाला सुद्धा सेपरेट वेगळी अशी व्यवस्था करून, म्हणजे आरोपींना पोलीस विरहित ज्या ठिकाणी आरोपी ठेवलेले आहेत त्या ठिकाणी कोणतेही पोलीस कर्मचारी न ठेवता त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासोबत हितगुज केली, त्यांच्यासोबत बोलणं झालंय त्यांचं आरोपींसोबत आमचं. आता ह्या सर्व आरोपींना वेगवेगळ्या जामीनसाठी तुम्ही अर्ज करणार आहात? जामीनसाठी आता पाहू ना, जामीनसाठी अर्ज तर करणारच. परंतु वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा ठेवलं PCR जाणार आहे देण्याच्या आरोपींना. अटीवर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली. आता पहिलाच त्यांना 45 दिवसाचा PCR दिलेला आहे आणि नवीन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांना 15 दिवसापेक्षा जास्त PCR आता देता येणार नाही. आता वेगवेगळ्या पुन्हा त्यांना जेलमध्ये PCR ठेवलं जाणार आहे. कुठं कोर्टाने ठेवणार आहेत? काय माहिती सुविधा का? दिली. सरळ 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 MCR मागणं अडचण होते, वरिष्ठांना जबाब द्यावा लागतो, म्हणून हा अधिकार राखीव ठेवून MCR मागितला पण जातो. कोर्टाने जनरली सुद्धा असं तो आम्हाला अधिकार पाहायला बहाल मिळतं. केला ना, कोर्टाने सुद्धा अधिकार बहाल केला. आता ज्यावेळी त्यांचा PCR मागतील त्यावेळेस आम्ही कसं त्यांना देणं योग्य नाही हे पटवून देऊ ना. आता त्यांनी मागणी काही करू शकतात. हे सर्व आरोपी आहेत त्यांना एकाच कोर्टामध्ये याच्यामध्ये ठेवणार आहे, न्यायालयीन जेलमध्ये. कोठडीमध्ये की कसं? आता तो जेल प्रशासनाचा अधिकार आहे, आम्ही नाही सांगू तुम्ही काय शकत. मागणी केली का तशी? नाही, तसं आम्हाला मागणी करण्याचा अधिकार पण नाही. सर याच्यामध्ये MCR ची मागणी ही नियमानुसार मागितली का त्यांच्याकडे तपासासाठी नाही, काय राहिलं? नियमानुसारच. आता त्यांचा तपास कदाचित संपला असेल ना, किती दिवस करणार.